आज आपण करणार आहे चिली गार्लिक टोफू रेसिपी। त्यासाठी टोफू आपण घेतलेला आहे, 100 ग्रॅम टोफू आपण इथं वापरणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची घेतलेली आहे, एक पिवळी बारीक चिरून, एक लाल घेतलेली आहे बारीक चिरून, गाजर घेतलेले बारीक चिरून, अर्धी वाटी स्वीट कॉर्न घेतले, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेले, कोथिंबीर, पांढरे तीळ, कॉर्नफ्लॉवर लागणार त्याच्यासाठी, आणि सॉस लागणार आहेत सगळे, सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस। 250 ग्रॅम टोफू घेतलेला आहे। आता आपण हा कट करून घेऊ। छान याचे असे छोटे छोटे चौकोनी पीस करून घ्यायचे। टोफूचे आपण असे पीस करून घेतलेले छोटे छोटे। यात आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ। इथं काळी मिरी पावडर आपण थोडीशी टाकून घेणार आहे, 1 पाव चमचा। आता कॉर्नफ्लॉवर याला चांगली कोट करून घ्यायचे आपण। आता पॅन मध्ये 1 चमचा तेल घेणार आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला हे छान शेकून घ्यायचे। दोन्ही बाजू आता छान याच्या शेकून घ्यायचे। आता पलटी करून घेऊ। दोन्ही बाजू छान अशा मस्त क्रिस्पी झाल्या। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि याची बटर टाकून घ्यायचे। यातच आता आपल्या सगळ्याला भाज्या टाकून घ्यायच्या। यातच बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊ। स्वीट कॉर्न टाकून घेऊ, बारीक चिरलेलं गाजर, बारीक कट करून घेतलेलं लसूण आहे। हे छान आता आपल्याला 2 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं। चिली फ्लेक्स टाकून घेऊ, अर्धा चमचा। सगळ्या आता भाज्या टाकलेल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण याला ग्रेव्ही करून घेऊ। 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर टाकून घेऊ, टोमॅटो सॉस, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे, एक अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं। अगदी पाव चमचा मीठ टाकायचंय, आपण यात सोया सॉस वगैरे टाकलेले म्हणून। सॉस आता यात मिक्स करून घेऊ सगळे। आता छान सगळं मिक्स करून घेऊ। हे मिश्रण खूप घट्ट झालं तर थोडं इथं पाणी वाढवायचं। ग्रेव्ही आता आपली झालेली आहे। आता आपण जे हे टोफू आपण करून ठेवले
यात टाकून घ्यायचे. आता छान एकदा हे मिक्स करून घेऊ. छान मिक्स एकदा करून घ्यायचं, लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त आपल्याला हे शिजवायचं नाहीये, म्हणजे टोफू क्रंची राहतील यातली, क्रिस्पी. चिली गार्लिक टोफू रेसिपी आपली झालेली आहे, अगदी छान झाली आहे. तुम्ही पण अशी करून बघा.